लपंडाव या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. त्याच वेळेला आता ही सखी तिथे आलेली असते आणि ती आता सरकारकडे बघून सरकारला एक प्रश्न विचारते की आई, मला एक सांग की जेव्हा लहानपणी मला सर्दी कफ व्हायचा, माझ्या नाकातून रक्त निघायचं, तेव्हा तू माझ्यावर काय घरगुती उपाय करायची? आता असं म्हटल्यानंतर ह्या सरकारची ततफफ व्हायला लागते. कारण ती तेजस्विनी कामत नाही आहे, तर तिला कसं आठवणार की सखीला लहानपणी तिने काय उपाय केले होते? तर सखी म्हणते की हेच ना, तव्यावरती लवंग भाजायचं, त्याची पूड बनवायची आणि ती नाकाजवळ ठेवायची. बरोबर ना? हेच बोलायचं होतं ना तुम्हाला? सरकार म्हणते की हो, हेच बोलायचं होतं मला, पण तुम्हाला बोलायला संधीच नाही दिली. सखी म्हणते की कशी संधी मिळेल? तुमची ततफफ व्हायला लागली हे माझ्या लक्षात आलं नाही आहे का? ज्याला आठवतं ते लगेच बोलून मोकळं होतं, पण तुम्हाला कसं आठवणार? कारण तुम्ही माझी आई नाही आहात ना. तुम्ही तर सरकारच आहात. माझी आई ही आहे तेजस्विनी कामत, माझ्या समोर बसलेली आहे, जिने मला काल रात्री माझ्या नाकाजवळ त्या लवंगाची पूड बांधून दिली होती आणि तेव्हा तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यामुळे तुम्हाला कसं कळणार? त्यामुळे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. खरं तेजस्विनी कामतला आता सखीने ओळखलेलं आहे. पाहायला विसरू नका लपंडाव. धन्यवाद.